Dear friends and students, today we are going to study about the next poem named as Money. What is money? मनी पैसा. आपल्याला माहिती आहे पैसा बोलता आहे, पण पैसा म्हणजे सगळंच काय नाही. मनी रिटन बाय विल्यम एच डेव्हिस, पोएट, who was born on 1871 and died on 1940. What is the name of the poet? William H. Davis. Super poem given to us. So simple, so easy poem, and it is related to our day-to-day life. It is related to our pocket. It is related to our home. It is related to buy our market things. It is related to our day-to-day things. If we want to go out from the home, we need money in the pocket. So the topic is related to our day-to-day routine life. Okay, what is meant by money? Before going to start the meaning of the poem, what is you are looking on the screen? You are looking on the screen पैसा. तर आपण या कवितेच्या सुरुवात करण्यापूर्वी एक दैनंदिन जीवनाविषयी कविता. ही कविता दैनंदिन जीवनविषयी पैशाचं महत्त्व आणि पैसाचं मला समजला, ही कविता समजली. कारण डेव्हिस यांनी पैसा, गरिबी, श्रीमंती, रिच अँड पुअर. What is depend on richness and poorness? The richness and poorness of each and every person depend on money, that is पैसा. पण पैसा म्हणजे सगळंच काय आहे का? नाही. तर पैसा म्हणजे सगळंच काही नाही. पैशानं काय नाती खरेदी करता येत नाहीत. पैशानं काय रिलेशन खरेदी करता येत नाही. पैशानं काय आई वडील खरेदी करता येत नाही. पैशानं काय मित्र खरेदी करता येत नाहीत. पैशानं काय आपली नाती, भाऊ बहीण, आई वडील हे विकत घेऊ शकत नाही. मग पैसा म्हणजे नेमकं काय? तर इट इज अ वे ऑफ मीडिया. इट इज अ वे ऑफ medium. Money means a way of currency, chalan, that we through it we can purchase the things from the market. But money is not all things, because with money we can't buy our mother, father, brother, sister, friend, relatives. We can't buy through money these relatives and their love for us. Money is the only way of currency. तर पैसा म्हणजे काय? त्या पैशानं काय होतं नेमकं? स्क्रीनवर कलेक्ट केलेला आहे. पैसा म्हणजे काय? तर ह्या नोटा, बंडलं, तर हे तुमच्या पुढं कशाचा निर्देश करतायत? काय दाखवतायत हे पैसा, नोटा? तर स्वार्थ, स्वार्थीपणा म्हणजेच पैसा. खरंच पैसे खाल्लं की आपलं पोट भरतं का? पैसे खायला येतात का? तरी सुद्धा पैशाला एवढी व्हॅल्यू का? हे कवीला इथं सांगायचंय की पैसा म्हणजे सगळंच काही नाही. तर पैशानं फक्त मार्केटमधल्या काही गोष्टी खरेदी करता येतात. पैशानं फक्त बिझनेस, व्यवसाय, ट्रेड चालवता येतात. पण पैसा म्हणजे अन्न नाही. पैसा म्हणजे सर्व काय नाही. पैसा म्हणजे आईवडील आणि आईवडिलांचं प्रेम, नात्यातलं एकमेकांचं प्रेम, मित्रातलं प्रेम म्हणजे पैसा नाही. मग तरी पण आपण सगळे इतके जण धडपडतो, आणि हीच धडपड गरजेची आहे. पण कितपत गरजेची आहे? डेली रुटीन आपल्याला भागल तेवढी बस. मग गरीब आणि श्रीमंत यात पैसा असणारा गरीब का नसणारा गरीब, हे कवीने तर सांगितले. रिच वर्सेस पुअर, की श्रीमंताला झोप लागत नाही. का?
का झोप लागत नाही श्रीमंताला? हां, त्या पैशाला गरजेपेक्षा जास्त पैसा, गरजे इतका पैसा जरूर मिळवावा, पण गरजेपेक्षा जास्त पैसा जर असेल तर ती झोप येऊ देत नाही. का? त्या श्रीमंताकडल्या अशा ज्या नोटा तुम्ही बंडल बघताय स्क्रीनवर, या पैशाला चोराची भीती आहे. हां, या पैशाला ठेवायची, जपणूक करायची भीती आहे. पैसा हे काय तुमच्या आमच्याकडं राहणारी गोष्ट नाही. पण हेच श्रीमंत लोकांना हाच पैसा झोपू देत नाही. मात्र गरीब लोक गरजेपुरता मिळवून शांत आनंदात झोप घेतात. श्रीमंताला ती झोप आनंदाची नसते, तर अनेक पैसा, अनेक आजार, अनेक ताणतणाव, अनेक टेन्शन श्रीमंतांना आमंत्रण देतो. कारण हा पैसा पुन्हा ठेवायचा कुठं, जपायचा कुठं, चोरी या सगळ्यापासूनची काळजी त्या श्रीमंताला लागलेली असते. मात्र गरिबाला गरजेपुरता पैसा मिळाला की त्याला या पैशाची गरज तेवढ्यापुरती तो विचार करतो. पण श्रीमंताला मात्र हा पैसा झोपू देत नाही, झोप उडवतो. आणि पैसा नेमका काय करतो, मी जे तुम्हाला सांगतो ते हे सगळं कवितेचं आधी मराठीत सांगून घेतोय. पैसा नेमका काय करतो? पैसा, रुपये काय करतात तर स्वार्थीपणा निर्माण करतात. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याच्याकडे अनेक माणसं येतात, मित्र जमा होतात. कुठंपर्यंत? जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत. ते रिअल फ्रेंड होतील का मग? किंवा नाहीच, नक्कीच नाही. ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं आहे तोपर्यंत सगळे होतात गोळा, आणि संपला की त्याचे खरे मित्र कोणच राहत नाहीत. आणि मग आहे त्याच्याकडे दररोज दरवाजा ठोठवायला अनेक लोक येतात, आहेत तोपर्यंत. मग ते खरे मित्र आहेत का? तर खरे मित्र नाहीत, नसतात. आहे तोपर्यंत पैसा होतील सगळे गोळा, आणि नसतील तेव्हा सगळे होतील पसारा, निघून जातील. तर पैसा म्हणजे लबाड आहे. पैसा लबाड आहे का? ॲक्च्युली माणसं लबाड आहेत. ज्याच्याकडं आहे त्याच्याकडं धावत पळत येतात, ज्याला नाही त्याच्याकडे येत नाहीत. कवी हेच सांगायचा प्रयत्न करतात या कवितेच्या माध्यमातून की पैसा असेल तो माणूस श्रीमंत आहे का? नाही. जरी पैसाही त्याच्याकडे आहे म्हणून तो श्रीमंत असला तरी मनी इज नॉट अ सिम्बॉल ऑफ हॅपीनेस. थ्रू मनी वी कांट बाय रिलेशन्स. थ्रू मनी वी कांट बाय, BUY, बाय म्हणजे खरेदी करणं. थ्रू मनी वी कांट परचेस, खरेदी करणं. आवर ब्रदर, सिस्टर, फादर, रिलेटिव्स, अंकल, aunt, थ्रू मनी वी कांट बाय. Their love we can't buy. Money is the only way of currency. So, writer, poet William Davis explains the meaning of money. Who have money, a lot of friends comes to him only for the temporary. After that, if we have no money, we can't get any friend. And those who come, म्हणजे मराठीतून इथं सांगतो तुम्हाला की आहे तोपर्यंत भरपूर जमा होतील लोक आपल्याकडं, मित्र दररोज सकाळी दररोज टोपायला तयार होतील. स्वार्थी माणसं येतील, पण ते खरे मित्र असतील का? नाही. मग खरे मित्र कधी? नसताना सुद्धा जे काय बोटावर मोजणे एवढे 4-2 आपल्याकडे येतात ते खरे मित्र. तेच खरे आपले सगळे सोयरे, तेच खरे आपले जीवाचे जीवलग आपण त्यांना म्हणू. तर या कवितेच्या माध्यमातून कवीला काय म्हणायचंय ते तुम्हाला मी अगोदर मराठीतून सांगून घेतो की इथं पान नंबर जे आहे ते 121 ते बघूया. तुम्हाला आधी आईस ब्रेकर्स म्हणून आहे ते, आणि त्याच्यावरती मग पुढचं बघूया. आईस ब्रेकर्स डिस्कस इन क्लास अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मनी. पैशाचं महत्त्व सांगा. एक दिले तुम्हाला, मनी इज युज्ड ॲज अ कॅपिटल इन बिझनेस. कॅपिटल म्हणजेच करन्सी आपण म्हणू, व्यवसायात वगैरे उपयोगी पडतात. अजून कुठं उपयोगी पडतात? इम्पॉर्टन्स. थ्रू मनी वी कॅन बाय थिंग्स फ्रॉम द मार्केट. नंबर C, थ्रू मनी वी कॅन बाय न्यू क्लोथ्स, गोल्ड आयटम्स, सिल्वर आयटम्स. थ्रू मनी
we can buy the food. Through money, we can buy our educational fees. Then complete the web. मनी स्पेंट ज्युडिशियसली. कुठं कुठं घालवले जातात, तर एक दिले तुम्हाला, डोनेशन फॉर द पुअर अँड निडी. गरजू लोकांच्या मदतीसाठी पैसे दिले जातात. अजून कुठं? मार्केटमध्ये. अजून कुठं? ट्रेड्स बिझनेसमध्ये. अजून कुठं? तर डोनेशन म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी. असं मेक लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. तुमच्या मित्राच्या गुड क्वालिटीज म्हणजे चांगली लक्षणं कोणती? तर मित्राची चांगली लक्षणं, लविंग, हेल्पफुल, कोऑपरेशन व्हेन यू नीड. when you have no money, at that time the person who or friend who helps is a real quality friend. Who gives you notes, who gives you pen, who gives you new clothes, who gives you paise when you need, or who give you rupees when you need. तर आता नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. पैसा हे सर्व म्हणजे इव्हिल्स, घातक, सर्व वाईट गोष्टीचं कारण काय असेल तर पैसा. बघा ना, पैसा मराठीत म्हण आहे, पैसा सका तोडतो आणि सका जोडतो. म्हणून शक्यतो नात्यात पैसा देऊ नये, नात्यात पैसा घेऊ नये, आणि दिला तर माघारी घ्यायची वगैरे अपेक्षा करू नये. जेव्हा देईल तेव्हा देईल, जेव्हा गरजेनुसार त्याला मदत ही केली पाहिजे. ज्यानं घेतली त्यानंही त्याची गरज भागवली म्हणल्यानंतर त्या वेळेला आपलं संपलं की भागलं की आले की तेव्हा पैसे जमा करावेत. पण पैसा सका तोडतो आणि सका जोडतो, हे कवीला इथून सांगायचं. इव्हिल्स, तर पैशामुळं आपले नातेसंबंध खराब होतात. म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये इथं सांगता येईल, मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स सच ॲज इट कॅन ब्रेक्स आवर रिलेशन्स, it can breaks our love, it can create danger in our day-to-day life, it can stops our talking walking if we can't give it in time return. So in short, money is the root of all evils. आपण एकमेकाला बोलायचं सुद्धा बंद होतो. त्याला वेळेत दिले पैसे, एखाद्याला त्याची गरज भागवली, त्यानं माघारी नाही दिला, एखाद्याने बुडवले पैसे आपले, तर ह्या सर्व गोष्टींचं इव्हिल्स. अनेक ठिकाणी आता काय होतंय की पैसा घ्यायपुरतं गोड बोललं जातंय माणूस, आणि पैसा दिला की पुन्हा मात्र काढून घेतला की पुन्हा मात्र ते विसरून जाते. तर ह्या सर्व गोष्टी पैसा वाईट आहे. आता लास्ट तिथे दिलेलं आहे, डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड, गिव्ह रिझन्स. मित्राला पैसे तुम्ही द्याल का उसने वगैरे? लेंड म्हणजे उसने द्याल का? हो, नक्कीच द्याल. आता तुम्ही येस म्हणताना कशासाठी देऊ शकाल ते द्यायचं, आणि नो म्हणताना का देणार नाही ते द्यायचं. पहिल्यांदा येस म्हणताना काय द्यायचे मित्राला पैसे, कशासाठी द्यायचे? येस, ही इज माय रिअल फ्रेंड, दॅट्स वाय आय विल लेंड हिम मनी. कशासाठी देऊ शकेल अजून? आय विल लेंड हिम मनी, हिम और हर मनी फॉर टू पे द एज्युकेशनल फीज, टू बाय अ न्यू क्लोथ्स, टू buy a food in the home if he is poor, he or she is poor. Yes, I will give him money for the need as my family member. देतोय आपण, पण का देणार नाही? तर नो, का नाही? बिकॉज आय कांट गिव्ह हिम मनी बिकॉज ही कांट गिव्ह इन टाइम टू मी. इन टाइम, वेळेत माघार देत नाही म्हणून देणार नाही. अजून आय कांट गिव्ह हिम मनी बिकॉज ही वेस्ट्स मनी इन द कॉलेज. अजून का देणार नाही? आय कांट गिव्ह हिम मनी बिकॉज ही वेस्ट द मनी ऑन द पार्टीज इन द फ्रेंड्स टू सेलिब्रेट बर्थडे अँड वेस्ट द मनी, दॅट्स वाय आय कांट गिव्ह हिम. आय कांट गिव्ह हिम मनी बिकॉज ही टेलिंग लाईज ईच अँड एव्हरी टाइम, दॅट्स वाय आय कांट गिव्ह हिम. अँड लास्टली, I can't give him money because he can't give the money in return in time. That's why I can't give him. ओके, आपण का देत नाही, काय द्यायचे पैसे मित्राला उसने, ह्याविषयी. तर आता कवितेचा मिनिंग आपण बघण्यापूर्वी बघूया आता मराठीतून मिनिंग अगोदर, की या कवितेमध्ये
कवी जे आहेत आपले, त्या कवीने इथं नेमकं काय म्हणलंय, कशासाठी कविता दिली, तर मनी रिटन बाय विल्यम एच डेव्हिस इज अबाउट अ इम्पॉर्टन्स वी गिव्ह अ पजेशिंग मनी. पैशाला महत्त्व देतोय आपण बरेचसे लोक, याविषयी पैशाचं महत्त्व काय आम्हाला जाणून घेण्यासाठी ही कविता दिलेली आहे. त्याचबरोबर द पोएट ट्रॅम्प्ड अराउंड UK अँड USA, ते UK आणि USA अमेरिकेमध्ये त्यांनी त्यांचं वास्तव्य केलेलं आहे. एक्सपिरियन्स्ड इन द लाईफ सिम्पलेस्ट फॉर्म, एक साधं जीवन जगण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे, करता आहेत. देन ही सेटल्ड इन UK, तर UK मध्ये ते सेटल झाले. अँड रोट पोएट्री, कविता लिहिल्या. आता ही प्रेझेंट पोएम काय सांगते नेमकं, 2 ओळीतच बघा, पण खूप मोठा अर्थ आहे, जीवनाचा अर्थ आहे त्यात. द पोएम हेल्प्स अस टू लुक ॲट मनी, पैसा कमवायचा प्रयत्न करा, सगळ्यांनी पैसा कमवलाच पाहिजे, पण अँड हाऊ इट इज कनेक्टेड टू ट्रू हॅपीनेस अँड फॉल्स फ्रेंड्स. पण पैसा आपण मिळवला की ट्रू हॅपीनेस याच्याशी तो कसा संबंध आहे पैशाचा, आपलं जे सुख समाधान आनंद आहे ते कशावर आधारित आहे, तर हॅपीनेस कशावर अवलंबून आहे, पैसा. आणि मग फॉल्स फ्रेंड्स, एक चुकीचे मित्र आपल्याला कसे भेटतात, की असेल तेव्हा खूप गोळा होतात आणि नसेल तेव्हा कुणीच जवळ नसतात, आणि जे असतात ते खरे फ्रेंड. खरे मित्र कोण, मग असताना आपल्याकडे अनेक मित्र येतात पैसा घ्यायसाठी, पहाटे दरवाजा वाजवायला, पण जेव्हा आपण श्रीमंत तोपर्यंत आपल्या श्रीमंतीचा ते आनंद घेतात, अनेक कडेला जमतात, पण जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो तेव्हा बोटावर मोजण्या एवढेच फक्त मित्र आपल्याजवळ असतात, पण ते ट्रू फ्रेंड्स असतात, फॉल्स फ्रेंड्स नसतात. हे कवीने इथं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर बघूया पुढं पैसा काय म्हणतोय अजून. मनी या कवितेच्या सुरुवातीलाच विल्यम डेव्हिस म्हणतात की त्यांच्याजवळ पैसा होता त्यावेळी सुख नव्हते. बघा वाक्य काय म्हणतंय, ज्यांच्याजवळ खूप पैसा असतो त्यांना सुख नव्हते, पैसा होता तेव्हा सुख नव्हते. जे लोक त्यांचे मित्र असल्याचे भासवत होते, भासवणे म्हणजेच अँटिथेसिस फिगर ऑफ स्पीच, अँटिथेसिस म्हणजे विरोध. तर पैसा आहे म्हणून तात्पुरता आलेले ते लोक आहेत, टेम्पररी त्यांच्याकडे आलेले मित्र म्हणणारे जे लोक आहेत ते लोक त्यांचे मित्र असल्याचे फक्त भासवत होते, त्यांच्यापासून त्यांना पैसा लपवून ठेवावा लागत होता. कवी म्हणतात की जे माझ्याकडे पैशासाठी येत होते त्यांच्यापासून मला पैसा लपवून ठेवावा लागत होता. जणू एखाद्या मुलाला ट्रम्पेट तुतारी द्यावी म्हणजे तो पैसा लपवून का ठेवायचा. लहान मुलाच्या हातात आपण एखादी पवा दिला, तुतारी दिली, पण ती कधी दिली, मृत्यू, स्वतःचं लाईफ ते लहान मुलाशी तुतारी घेतलेली ती वाजवण्याची आहे ना त्याच्याशी तुलना करतात. एखादा व्यक्ती मृत पावला आणि तेव्हा त्याच्या हातात ती तुतारी दिली वाजवण्यासाठी, त्या मृत व्यक्ती मेलेला आहे तिथे त्याला तुतारी वाजवता येईल का, म्हणजेच त्या तुतारीचा त्याला काय फायदा नाही. म्हणजे असून पैसा सुद्धा दडवून ठेवावा लागतोय असं कळलं म्हणायचं. कोणाचा मृत्यू झाला तर त्याला ती वाजवता येणार नाही तुतारी असे सांगावे तसे त्यांना वाटत असे. आणि आपले मित्र म्हणवणाऱ्या लोकांना फसवणूक होण्याची त्यांना भीती वाटत असे. म्हणजे आपल्याकडे पैसा आहे पण आपले दरवाजा पहाटे ठोठवायला आवाज करायला येत होते ते आपले मित्र आहेत, पण ते मला फसवतील याची कवीला एच डेव्हिसला भीती होती. हा पैसा घेऊन जातील आणि फसवतील असं त्यांच्या मनात भीती वाटत होती. आणि म्हणून तेव्हापासून जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याचा ते प्रयत्न करत राहिले. म्हणजे पैसा असला तरच जीवन आनंदी असतं का, पैसा नसला तर जीवन आनंदी राहू शकतं याविषयी कवीने म्हणलेलं आहे. त्याचबरोबर कवीला अजून काय म्हणायचं इथं, तर ज्यांच्याकडे पैसा नाही ते लोक मनाने अधिक निश्चिंत, ह्याचं तुम्हाला उत्तर द्यावे लागेल बघा की वाय पुअर पीपल आर हॅप्पी ईच अँड एव्हरी टाइम, बिकॉज दे हॅव low money, less money, and they have no care. They are carefree from tension of the money and thefts or robbery. चोरी वगैरे हे होईल यात गरिबांना याची चिंता नसते. मात्र श्रीमंताला हा तुम्ही स्क्रीनवर बघताय हा पैसा जपण्यासाठी झोप लागत नाही. चोरी येतील, दरोडा पडेल, कुठं घालवावा पैसा, कुठं वापरावा, झोप येऊ देत नाही. आणि ज्याला झोप नाही तो समाधानी आनंदी कधीच नाही होणार नाही, ना मागे ना पुढे ना आता. ज्याला झोप नाही, आयुष्यात झोप सगळ्यात मोठी आपल्या जवळचं
माध्यम काय असावं आपल्याला सुखी ठेवण्याचं, तर आपली झोप. पण ज्याच्याकडे पैसा आहे त्याला झोप मिळत नाही, म्हणजे श्रीमंताला झोप मिळत नाही. गरिबाला मात्र खूप झोप मिळते. का? त्याला पैसे ठेवायची चोरीची गरज नाही, कामापुरता पैसा त्याच्याकडे असतो. ज्यांच्याकडे जास्त पैसा नाही ते लोक मनाने अधिक श्रीमंत असतात, निश्चिंत असतात आणि त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी असल्याचे त्यांना आढळून आले. म्हणजे जे लोक गरीब आहेत त्यांचं जीवन अगदी आनंदी. का? तर ते जास्त काही ज्या पुढचा मागचा विचार करत नाही, चोरीला बळीचा त्यांच्या मनात काळजी टेन्शन राहत नाही. गरीब लोक सहज मोकळे मनाने हसताना दिसतात. जे गरीब लोक आहेत ना, स्वच्छ मनानं अगदी खळखळ 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 हसून जाणार. ओठात एक पोटात एक त्यांच्या कधी नसणार. कारण हसताना त्यांना मागं पुढं हसण्याची भीती नाही, पैसा जवळ नसल्यामुळं. जे आहे ते आजचं आज, उद्याचं उद्या, अशा प्रकारचे ते गरीब लोक असतात. त्यामुळे ते मोकळे मनानं हसतात. मात्र श्रीमंत लोक चिंता करताना दिसतात. कारण श्रीमंताला कशाची चिंता आहे? तुम्ही जे स्क्रीनवर बघता आहात त्याची चिंता आहे. काय स्क्रीनवर आहे? 2000च्या नोटा, की जे आत्ताचं सगळ्यात मोठं आपलं भारतातलं ही मोठं करन्सी चलन आहे 2000ची नोट. आणि ह्याची चिंता श्रीमंताला असते. त्यामुळे जे श्रीमंत लोक चिंता करताना दिसतात. आणि त्यामुळे गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंतांनीच गरीब होण्याचा अनुभव घ्यावा, कवी म्हणतोय. बघा कवी काय म्हणतात, नीट बघा तिथं तुम्ही. गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा, आपण गरीब आहे ना, सर्वसामान्य ना तुम्ही आम्ही, हीच बरं. गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंतांनीच गरीब होण्याचा अनुभव घ्यावा, म्हणजे त्यांना खरा आनंद मिळेल, त्यांना खरं टेन्शन फ्री जीवन जगता येईल, असं कवी म्हणतोय. कवीला असं वाटतंय की खरंच जे गरिबीत आनंद आहे तो श्रीमंतीत नाही. आणि म्हणून कवी पुन्हा म्हणतात काय, की श्रीमंत असताना त्यांचे मित्र असल्याचा दावा करणारे लोक वास्तविक खोटे होते. म्हणजे जे यांच्याकडे पैसे घ्यायला न्यायला येत होते श्रीमंत असताना कवी, ते खोटे मित्र होते, ते खरे मित्र नव्हते. स्वार्थापोटी जवळ आलेले मित्र, मी तुझा तो माझा, ओनली पैसा असा म्हणायला होत होता. ते खरे मनाचे हृदयाचे माणसं नव्हती. खरी माणसं मित्र कोण असावेत? एकाला काटा मोडला तर दुसऱ्याला रक्त निघावं, इतका तो खरं प्रेम असावं. पण पैशानं केलेलं प्रेम, पैशासाठी केलेलं प्रेम हे स्वार्थी प्रेम असतं, निखळ मनाचं स्वच्छ मनाचं प्रेम नसतं, हे कवी इथं सांगतोय. आणि म्हणून आता ज्यांच्याकडे पैसा नाही, कवी म्हणतोय ज्यांच्याकडे पैसा नाही पण मोजके असले तरी आता त्यांच्यापाशी खरे मित्र आहेत. कवी म्हणतोय आता शेवटी माझ्याकडं पैसा नाही पण जे लोक मोजके राहिलेले आहेत तेच खरे माझे मित्र. पैसा नसतानाही जो आपल्या जवळ राहतो तो खरा मित्र. पैशा पोटी आलेला कधीच आपला खरा मित्र नसतो. असे बंडलं कितीही जे फेकले तर ह्या पैशानं आपण आपली नाती संबंध एकमेकाचं प्रेम खरेदी करू शकत नाही. म्हणून पैसा हा लबाड आहे, पैसा हा खोटा आहे. पैशावर दुनिया चालते म्हणणारे जे आहेत ना त्यांना एक दिवस निश्चित लक्षात येतं, पैशावर दुनिया चालत नाही तर माणसाच्या एकमेकाच्या प्रेमावर, एकमेकाच्या सहकार्यावर ही जग चालतं. कारण तुम्हाला आम्हाला माहीत आहे, मॅन इज अ सोशल ॲनिमल, म्हणजेच माणूस हा समाजप्रिय माणूस आहे. एखाद्याला पैशाचा ढीग लावला आणि अन्न पाणीच दिलं नाही, काय त्या पैशाचा उपयोग आहे? म्हणून पैसा म्हणजे सर्वस्व नाही, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी. पैसा आहे त्याच्याकडं स्वार्थापोटी लोक जातात पण ते टेम्पररी असतात, त्यात खरं सत्य नसतं. किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे ते खूप आनंदी सुखी आहेत असं नसतं. उलट गरीब आहेत, कामापुरता पैसा आहे, असे लोकच मनानं दिलदार असतात, उदार असतात आणि खळखळत्या मनानं, स्वच्छ मनानं, निष्कलंक मनाने एकमेकाला सत्य बोलतात, खरं वागतात. आणि इथं सुद्धा ज्या व्यक्तीकडं पैसा नाही त्याची बायकोसुद्धा, कवी म्हणतो की मोकळ्या मनानं अगदी गाणं गुणगुणत आहे, तिला कशाचंही टेन्शन नाही, पैसा नाही. अशी गरीब व्यक्ती जी आहेत त्याची जी बायको आहे ती भांडी घासताना, घरातलं काम करताना सुद्धा काहीतरी गाणं मोकळ्या मनानं गुणगुणत असते, मनात अजिबात टेन्शन नसतं. मात्र ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्या बायकोला, त्याच्या कुटुंबाला, सगळ्याला टेन्शन असतं. कशाचं? हाऊ टू मेंटेन इट, हाऊ टू कंट्रोल इट फ्रॉम द रॉबरी. आणि मग त्यांची झोप उडते आणि ज्याला झोप नाही त्याला आनंद नाही.
कारण झोप कोण येऊ देत नाही, पैसा येऊ देत नाही. एक्सेस मनी, जादा पैसा असेल तर ती झोप नक्कीच येऊ देत नाही. हव्यास, स्वार्थ निर्माण करणारा कोण असेल तर पैसा आहे. स्वार्थी बनवणारा, लबाडी बनवणारा, पैशानं गुन्हे बनवणारा कोण असतो तर पैसा असतो. एखाद्याचा खून, दरोडेचा हे सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ पैशासाठी होतात. म्हणून माणसाकडं अति पैसा असावा असं काय नाही. माणसाकडं गरजेपुरता पैसा असावा. आणि जेव्हा माणसाकडं खूप पैसे आहेत तेव्हा आलेली माणसं हे आपले मित्रच असतात असं नाही, तर ते खोटे असतात असं कवीला इथं सांगायचं आहे. आपण कवितेची मराठीत समरी बघितलेली आहे. आता पुढचा भाग पुढच्या तासाला बघूया. ओके, थँक्यू.